नमस्कार, सुजाताच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय पोह्यापासून अगदी 10 मिनिटात तयार होणारा नाश्त्याची रेसिपी। आज आपण पोह्याचे कटलेट बघणार आहोत। हे कटलेट अगदी झटपट तयार होतात, यासाठी फारसं साहित्य लागत नाही। यामध्ये मी भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे लहान मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहे। चवीला खूप छान लागतं, त्यामुळे लहान मुले आवडीने हा नाश्ता खातात। लहान मुलांसोबतच मोठ्यांना सुद्धा हा नाश्ता नक्कीच आवडणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर हे पोह्याचे कटलेट बनवण्यासाठी इथं मी 2 वाटी पोहे घेतले। पोहे कोणतेही जाड पातळ असतील तरी चालतील। हे पोहे मी एकदा धुवून घेतले। आता हे आपण 10 मिनिटं असेच भिजत ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर यामध्ये घालूया उकडलेला बटाटा। इथं मी एक मोठा बटाटा उकडून घेतला, तो हाताने थोडासा मॅश केलेला आहे। आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली ढोबळी मिरची। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अगदी पाव चमचा इथे मी घातला चाट मसाला, 2 चमचे बेसन, बेसनामुळे याला बाइंडिंग येतं, आणि अगदी पाव चमचा इथे मी गरम मसाला घातला। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायचे आहेत। तर इथे मी व्यवस्थितपणे हे मिक्स करून घेतलं। बटाट्याच्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घेतल्या आणि हे सर्व मसाले पोहे बटाट्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतले। आता या मिश्रणाचा आपल्याला एक उंडा काढून घ्यायचा आहे आणि तो हातावरती अशा प्रकारे गोल फिरवून याला असा उभट कटलेटचा आकार द्यायचा। कटलेटला आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता। मी असा उभट आकार दिलेला आहे, तुम्ही याला गोल चपटा असं सुद्धा बनवू शकता। तर अशा प्रकारे मी या सर्व मिश्रणाचे अशा प्रकारे उभट गोळे करून घेतले। आता हे कटलेट आपण तळून घेऊया। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल चांगल्या प्रकारे तापलेलं असावं। आता इथे मी 2 कटलेट यामध्ये सोडले। तर सुरुवातीचे 2 मिनटं याला अजिबात धक्का लावायचा नाही, नाहीतर हे झाऱ्याला चिकटतं। 2 मिनटं झाल्यानंतर याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे। कटलेटला आपल्याला सर्व बाजूने चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। एकसारख्या रंगावरती हे तळून घ्यायचं आहे। तळल्यानंतर कटलेटची वरची लेअर जी आहे ती कुरकुरीत होते आणि आतून सॉफ्ट असं हे कटलेट तयार होतं। तर इथे मी सर्व कटलेट तळून घेतले। रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे, झटपट तयार होते, चवीला तर खूपच भन्नाट लागते। एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।